तुम्हाला जसं आकाश तत्व कसं कार्य करतं, जर तुमच्या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानाचा मालक हा जो पण काही ग्रह आहे आणि तो समजा बसलेला आहे द्वितीय स्थानामध्ये, आकाश तत्वाचा एकमेव ग्रह जो आहे तो गुरु आहे. तर गुरु काय करतो, तर त्या इतर ग्रहांना कार्य करायला जागा निर्माण करतो. म्हणजेच काय, तर सोर्स निर्माण करतो की तुम्ही तुमचं कार्य करा, मी तुम्हाला ते मार्गदर्शन. गुरु काय आहे, एक मार्गदर्शक पण आहे. मग तुमच्यासाठी तो काय करतो, एका मार्गदर्शकाच्या स्वरूपाने ते सोर्सेस उभे करतो. मग ते सोर्सेस उभे केल्याने काय होतं, की तुम्हाला पटकन कुठे जायचंय ही दिशा प्राप्त होते. तर ती दिशा देण्याचं कार्य कोण करतं, तर आकाश तत्व करतं. तर ह्या प्रकारे की 10व्या स्थानाचा समजा मालक असेल जो काही ग्रह आहे, आता समजा 10व्या मकर लग्न आहे, 10व्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. तर शुक्र 10व्या स्थानाचा मालक आहे आणि तो दुसऱ्या स्थानामध्ये बसला आहे. तर दुसऱ्या स्थानात कुठे येते, कुंभ रास येते. बरोबर आहे. आणि आता मिथुन राशीला गुरु येणार आहे. म्हणजेच तो कुठून जाणार आहे, गुरु 6व्या स्थानातून जाणार आहे. त्या गुरुची दृष्टी, 5वी दृष्टी कुठे येणार आहे, तर दशम स्थानावर येणार आहे. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवते. जस्ट अ सेकंड. मिथुन लग्न आहे इथे. तर मिथुन लग्नामध्ये कोण आहे, मंगळ आहे, बुध आहे आणि चंद्र आहे. ठीक आहे. आणि ही गोचर कुंडली आहे. कोणतरी काहीतरी करताय, एक मिनिट व्हाईट बोर्डवर. अरे नका मॅडम दिसत लाईन्स नाहीये. मारू, प्लीज. मॅडम दिसत नाहीये. हा. दिसत नाहीये. पत्रिका नाही दिसत तुम्हाला? दिसते मॅडम. मला नाही दिसत आहे मॅडम. ही काय इथे आहे, सगळ्यांना दिसते का तुम्हाला? हो. नाही दिसत? नाही, आता वर नाही गेली. दिसत आहे. आता पण नाही? दिसते दिसते. दिसते ना? हा. मॅडम मला नाही दिसत आहे. आता सॉरी, काय खरंच करू दिसत शकतो, नाहीये. इतरांना दिसते तुम्हाला नाही दिसत, तर काही आता. नेटवर्क इश्यू आहे का काही कळत नाही, पण हा. खरंच नाही दिसत आहे मॅडम. खरंच नाही दिसत आहे. तुम्ही आता नंतर बाकीच्यांना दिसतंय ना? हो दिसते मॅडम. ठीक आहे. आता इथे बघा, हे मिथुन लग्न आहे, 3 अंक दिसतोय तुम्हाला. इथे बुध आहे, मंगळ आहे, रवी आहे, चंद्र आहे. आणि शुक्र कुठे गेलाय, द्वितीय स्थानातून.
पंचमेशावरून शुक्र घ्या गुरु चाललाय आता. तर ह्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आलं, घर घ्यायचंय. परंतु हे घर त्याने आत्ता मनामध्ये आलं, अजून मिथुन राशीमध्ये गुरु जाणार आहे. तर गुरु इथे बघा, गुरु आता कुठून जातोय, तर वृषभ राशीतून जातोय. दिसतंय तुम्हाला, आकाश तत्वाचा ग्रह आहे. पण हा गुरु आता मे महिन्यामध्ये राशी परिवर्तन करणार. तो कुठे जाणार, या मिथुन लग्नाच्या प्रथम स्थानातून जाणार, बरोबर आहे. म्हणजेच ह्याच्या कुठे जाणार, पहिल्या स्थानातून जाणार. आणि ह्या व्यक्तीच्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली की मला स्वतःचं घर घ्यायचं. तर घर घेण्याची कल्पना म्हणजेच काय झालं, 3 महिने अगोदर त्याच्या मनामध्ये ह्या कल्पना निर्माण झाल्या की त्याला काय करायचं आहे पुढे. परंतु हा ते सोर्सेस, जे घर घेण्याचे सोर्सेस आहेत, हे कधी त्याच्यासाठी उपलब्ध होतील, जेव्हा हा गुरु, हा गोचरीने आता किती 20 डिग्रीला आहे. तर हा गुरु जेव्हा मिथुन राशीमध्ये येणार, राशी परिवर्तन करणार, म्हणजेच त्याच्या कुठे जाणार, पहिल्या स्थानातून. आणि त्याचं चतुर्थ स्थानाचा स्वामी कोण आहे, जो प्रॉपर्टीच्या रिलेटेड कार्य करतो, तो आहे बुध. तर बुधावरून तो गुरु जाणार आहे. म्हणजेच काय, तर जेव्हा मिथुन राशीतून गुरु जाईल, पण वृषभेमध्ये असतानाच तो इन्व्हेस्टमेंट करायची चान्सेस आहेत पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. कारण 12व्या स्थानातून गुरु चाललेला आहे, तर इन्व्हेस्टमेंटचं स्थान दाखवत आहे. पण त्या वास्तूमध्ये तो राहायला कधी जाईल, तर मिथुन मध्ये जेव्हा गुरु जाईल तेव्हा तो राहायला जाईल. कारण काय झालं, चतुर्थेश बुधावरून तो गुरु जातोय, आकाश तत्व म्हणजेच काय, त्याच्यासाठी स्पेस निर्माण करतोय गुरु, स्वतःची वास्तू होण्याकरिता. तर ह्या दरम्यान त्याचे जाण्याचे चान्सेस आहेत. तर त्या ह्या पद्धतीने, कारण त्याला आता गुरुमध्ये सॉरी शनीची महादशा सुरू आहे, आणि शनीमध्ये त्याला सध्याला बुधाची अंतर्दशा सुरू आहे. म्हणजेच काय, तर अंतर्दशा स्वामीला गुरुने काय केली आहे, जागा निर्माण केली आहे त्याचं कार्य करण्याकरिता. आलं लक्षामध्ये तुम्हाला. तर आकाश तत्व अशा पद्धतीने इतर ग्रहांना सोर्स निर्माण करतो, तुम्ही तुमचं कार्य करा म्हणून. आता ह्यापेक्षा आणखी सोप्या पद्धतीने मी नाही सांगू शकत. अशा पद्धतीने तो इतर ग्रहांना कार्य करायला जागा निर्माण करतो. ठीक आहे. आणि तो ज्ञानाचा कारक आहे, मार्गदर्शक आहे. जेव्हा जेव्हा एखादं आकाश तत्व जर तुमच्या पत्रिकेमध्ये चांगलं असेल, म्हणजे गुरु जर चांगला असेल, तर तुम्हाला जीवनामध्ये मार्गदर्शक चांगले प्राप्त होतात, ज्ञान चांगलं प्राप्त होतं जीवनामध्ये. तुम्हाला जे काही करायचं त्याच्यासाठी ज्ञान प्राप्त होतं अतिशय चांगलं. तुम्ही चांगल्यापैकी पुढे जाऊ शकता. ठीक आहे. ओके. हो, थँक्यू. समजलं ना आता व्यवस्थित. हो हो हो. अशा पद्धतीने जेव्हा लग्न पण करायचं असतं, विवाहाला गुरुबळ का बघतात, तर त्याला हेच कारण आहे की तुमचा जो सप्तमेश आहे, किंवा चंद्राकडून चंद्राला सप्तम गुरुचं बळ कधी निर्माण होतं. म्हणजेच काय, तर चंद्र म्हणजे काय, मनाचा कारक आहे. लग्न करायला सुद्धा मनाची इच्छा अगोदर पाहिजे लग्न करायला, तरच व्यक्ती विवाह करू शकते. जर तुमच्या मनातच इच्छा नाही झाली निर्माण, तर तुम्ही विवाह कराल का, नाही कराल. त्यामुळे ही जी इच्छा निर्माण करायचं कार्य, किंवा जे सोर्सेस निर्माण करायचं कार्य विवाहाकरिता गुरु देत असतो. म्हणून विवाहाच्या वेळेला गुरुबळ बघितलं जातं, त्याचं हेच कारण आहे. ठीक आहे. तर म्हणजे आपण पुढे चंद्राची जाऊ. गुरुवर दृष्टी काय पाहिजे म्हणता? का? विवाहासाठी चंद्राची गुरुवर दृष्टी पाहिजे का गुरुची चंद्रावर पाहिजे? हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सप्तमेशाला सुद्धा गुरुचं बळ असेल तर विवाह होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ऍडव्हान्सचा भाग आहे. सप्तम स्थानाचा मालक तुमच्या कुंडलीतल्या नवमांश कुंडलीमध्ये कोणत्या राशीत आहे, त्याच्या त्रिकोणातून सुद्धा गुरुचं गोचर असताना तेव्हा सुद्धा विवाह होतो. किंवा तुमचा सप्तमेश हा नवमांश कुंडलीमध्ये ज्या पण राशीमध्ये आहे, त्याच्या त्रिकोणातून शनीचं गोचर असेल, किंवा त्याच्यावरून शनीचं गोचर असेल नवमांश कुंडलीमध्ये, तेव्हा सुद्धा विवाहाचे योग जुळून येतात. हा ऍडव्हान्सचा भाग झाला, परंतु एवढं आता सध्याला तुम्ही हे शिका. ठीक आहे. मॅडम बोला. मॅडम, आणि गुरु समजा तिसऱ्या स्थानामध्ये असेल, तर तुम्ही म्हटलेलं की तिसऱ्या स्थानामध्ये गुरु असला की चांगली फळं देत नाही. समजा असला तर मग तो कशा प्रकारे फळ देईल?
तो कोणत्या राशीत आहे, कोणत्या स्थानाचा स्वामी बनून गेला आहे. त्यासाठी करिअर करता जर तृतीय स्थानाचा मालक असेल तर सोशल मीडियाचे सोर्सेस खूप चांगल्यापैकी उपलब्ध करून देईल. डिजिटल मार्केटिंग, लोकांशी संपर्क वाढवेल. परत तुमची बुद्धिमत्ता ही अतिशय चांगल्यापैकी चालेल त्यावेळेला, जेव्हा तृतीय स्थानामध्ये बुध असतो. नवीन नवीन इन्व्हेन्शन, म्हणजेच कसं तृतीय मॅम स्थान मला जिथे. एक विचारायचं आहे. बोला. नाही नाही, गुरु गुरु. गुरुच सांगते तृतीय स्थानामध्ये. अच्छा. पत्रिका पूर्ण बरं. बघायला लागते हो, त्याशिवाय असं एकट्या गुरुवरून नाही सांगता येत. मॅम मला एक विचारायचं आहे. आता अच्छा. तुम्ही म्हटलं की ज्या याच्यात असेल स्थानामध्ये, तर त्या स्थानावरनं मग आपल्याला गुरुचं कारकत्व कळतं का? हो, गुरु कोणत्या स्थानाचा स्वामी बनून गेलाय तिथे ते पण बघा ना. ओके. हो. मग त्या रिलेटेड तो सोर्सेस निर्माण करेल तुम्हाला. हम्म. आता येऊयात आपण वायू तत्व. आकाश तत्व तर बऱ्यापैकी आता तुम्हाला समजलेलं आहे. तर वायू तत्वाकडे येऊयात. स्क्रीन दिसते तुम्हाला वायू तत्वाची? दिसते ना? नाही अजून. नाही नाही दिसत? एक मिनिट. नाही मॅडम. आता दिसते? नाही मॅम, तुमची स्क्रीन दिसते. दिसते आता. दिसते आता. दिसते. ठीक आहे. आता वायू तत्व पंचतत्वापैकी पहिल्यांदा आकाश तत्व निर्माण झालं. आकाश तत्वानंतर पहिलं जे तत्व निर्माण झालं, जे पृथ्वीवर स्पर्श करणारं, ते म्हणजे वायू तत्व. वायू तत्व हे निसर्गातील एक मूलभूत तत्व आहे आणि जीवनाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक तत्व आहे. वायूमुळेच श्वासोश्वासाची प्रक्रिया शक्य होते, जी जीवनाचा आधार दाखवते. गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंत गर्भाच्या वाढी दरम्यान नाळेद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा होतो, ज्यामुळे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक जो प्राणवायू असतो, ही प्रक्रिया कोणाच्या माध्यमातून होते, तर प्राणवायू म्हणजेच वायूच्या ह्याच्यावर होते. आकाश तत्वाने काय केलं, तर त्या बीजाला गर्भामध्ये राहण्याकरिता जागा निर्माण केली. जो गर्भाशय आहे ती पण एक पोकळीच आहे ना, तिथे तो बीज निर्माण झाला, म्हणजेच काय, त्याचं अस्तित्व तिथे निर्माण झालं. त्याला जागा उपलब्ध झाली त्या बीजाला, म्हणून तर संततीकरिता गुरु पाहिला जातो. त्याचं हे कारण आहे की जागा उपलब्ध करून देतो गुरु. जिथे जिथे शरीरामध्ये पोकळ्या येतात तिथे तिथे गुरुची उपलब्धी. परंतु ती जागा उपलब्ध झाली, परंतु त्या बीजाला जो श्वास प्राणवायू आहे तो कुठून निर्माण होणार, तर तो गर्भाच्या नाळेद्वारे निर्माण होता. म्हणजेच व्यक्तीचा जन्म, व्यक्ती जेव्हा पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी तयार असे, बीज आलेलं असत, तर पहिला त्याचा जो स्पर्श होतो, पहिला त्या बीजाला जो स्पर्श करणारं तत्व आहे ते कोण आहे, तर वायू तत्व आहे. तर वायू तत्व गर्भाच्या वाढी दरम्यान नाळेद्वारे ऑक्सिजन युक्त रक्त पुरवठा होतो, ज्यामुळे गर्भाच्या विकासासाठी आवश्यक प्राणवायू मिळतो. ही प्रक्रिया प्राणवायूच्या अस्तित्वावर अवलंबून असते. जन्मानंतरचा पहिला श्वास, जन्मानंतर बाळाचा पहिला श्वास हा वायूच्या प्रभावाखाली घेतला जातो. हा श्वास घेण्याचा क्षण मानवी जीवनाच्या प्रारंभाचा निर्देशक मानला जातो. या क्षणापासून बाळ स्वतंत्रपणे श्वासोश्वासाची प्रक्रिया सुरू करते. जीवनाचा अंत, जीवनाच्या शेवटी श्वासोश्वासाची प्रक्रिया थांबते, ज्यामुळे वायूचा प्रवाह काय होतो, तर थांबतो आणि जीवनाचा काय होतो, अंत होतो. म्हणजेच मानवाची सुरुवात काय होते, सुरुवात होते वायूपासून आणि अंत पण होतो वायूपासून. अशा प्रकारे वायू हे जीवनाच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत एक प्रमुख भूमिका बजावतो. प्राणवायू निसर्गातील पंचभूतांपैकी एक आहे आणि त्याचा संबंध प्राणशक्तीशी आहे. प्राणायाम, योग, आयुर्वेद यासारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये वायूचे महत्व विशेष रूपाने नमूद केले आहे. प्राणायामाद्वारे वायूचे नियंत्रण करून मानवी आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. तुमच्या विचारांमध्ये वायूचे जीवनाशी असलेले अतूट नाते योग्यरित्या दर्शवले आहे. वायू हे जीवनाचे मूलभूत तत्व आहे आणि त्याच्या अभावात जीवनाचे अस्तित्व अशक्य आहे. ज्योतिषशास्त्रातील महत्व आणि शनी ग्रहाशी असलेला संबंध यावर सखोल चर्चा केली आहे. वायू तत्व हे निसर्गातील पंच महाभूतांपैकी एक असून ते स्वरूप आणि गुणधर्म अत्यंत विशिष्ट आहे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात वायू तत्वाचे प्रतिनिधित्व करणारा
शनी ग्रह हा काय करतो, जीवनातील बदल करतो. बदल असा करतो की वायू काय आहे, स्थिर आहे का नाहीये. वायू कधी कमी लागतो, कधी जास्त लागतो, कधी गरम लागतो, कधी थंड लागतो. वायूचं स्वरूप काय आहे, बदलत असतं. बरोबर आहे. त्यामुळेच शनी सारखा ग्रह काय असतो पत्रिकेमध्ये, जेव्हा तो एखाद्या राशीवरून भ्रमण करत असतो, एखाद्या स्थानातून भ्रमण करत असतो, त्यावेळेस तो काय करतो, तो जीवनातील बदल निर्माण करतो त्या स्थानाशी रिलेटेड. आणि परिस्थिती, जी तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचे तो काय करतो, परिवर्तन करतो. मग ते धनासंबंधित असो, धनस्थानातून जात असताना असो, किंवा दशम स्थानातून जात असताना असो, म्हणजे तो ज्या पण स्थानातून जातो तेव्हा काय करतो, त्या स्थानाने दर्शवलेल्या गोष्टींमध्ये बदल निर्माण करण्याचं कार्य हे वायुतत्वाकडे येतं. वायुतत्वाचे स्वरूप आणि गुणधर्म. स्पर्शाचा गुणधर्म वायूला स्पर्श आहे, परंतु त्याचे कोणतेही निश्चित रूप नाही. हा त्याचा मुख्य गुणधर्म आहे. वायू हा सर्वत्र पोहोचू शकतो आणि सर्व वस्तूंना काय करू शकतो, तो स्पर्श करू शकतो, परंतु त्याचे स्वरूप अदृश्य असते. गतिशीलता. वायू हा गतिमान असतो आणि त्यामुळे तो काय करतो, सतत बदल घडवून आणतो. ही गतिशीलता जीवनातील बदलांचे प्रतीक आहे. सर्व व्यापकता. वायू हा काय आहे, सर्वत्र पसरलेला असतो, त्यामुळे त्याचा प्रभाव काय असतो, व्यापक असतो. हेच कारण आहे की वायू तत्वाचा संबंध शनी ग्रहाशी जोडला जातो, कारण शनीचा प्रभाव देखील व्यापक आणि खोलवर जाणारा आहे. वा खोलवर जा म्हणून तर कुंभ राशीची व्यक्ती काय करतात, वायू तत्वाच्या राशी खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करतात ना. जास्त करून कुंभ राशीमध्ये हा स्वभाव जास्त दिसून येतो की खोलवर जाण्याचा प्रभाव असतो. खोलवर जाऊन विचार करण्याची क्षमता असते म्हणून तर असं कारण शनी हा काय आहे, वायू तत्वाचा ग्रह आहे आणि वायू हा कुठेही पोचू शकतो, त्याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. वायुतत्व आणि ज्योतिषशास्त्र. ज्योतिषशास्त्रात वायुतत्वाचे प्रतिनिधित्व शनी ग्रह करतो. शनी हा वायू तत्वाचा ग्रह मानला जातो आणि त्याचा प्रभाव जीवनातील बदल, गती, परिस्थितीचे परिवर्तन यावर असतो. शनीचा प्रभाव कशा प्रकारे असतो, तर शनीचा गोचर ज्या राशीतून किंवा भावातून होतो त्या राशीचे गुणधर्म, म्हणजेच ती राशी कोणत्या रिलेटेड काम करते आणि त्या भावाच्या विषयांमध्ये बदल घडून आणते. शनीचा प्रभाव मंद आणि दीर्घकाळ टिकणारा असतो, जो वायूच्या गुणधर्मांशी सुसंगत असतो. शनी आणि मेष राशी. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि त्याचा काय होतो, डोक्याचा, हे श्री भट सर आहेत ना, त्यांच्या पुस्तकातला आहे हा. त्यांच्या पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहिलेलं होत आहे. शनी आणि मेष राशी. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे, डोक्याचा भाग आहे. मेष राशीशी संबंधित शनी जेव्हा मेष राशीत असतो तेव्हा तो नीचस्थ मानला जातो. तर का मानला जातो नीचस्थ, कारण वायू तत्व आणि अग्नितत्व यांच्यात काय होतं, ताण निर्माण करतो. हे श्री भट सरांच्या पुस्तकामध्ये. आता ह्याचं तुम्हाला स्पष्टीकरण जर समजलं तर वायू काय करतो, कुठेही पोचण्याची त्याची क्षमता आहे. आपल्या शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी वायू पोचू शकतो. वायू आपल्या शरीरामध्ये कुठे स्पर्श करत नाही, प्रत्येक ठिकाणी वायू स्पर्श करतो. फक्त एक जागा आहे की जिथे वायू स्पर्श करू शकत नाही, ती म्हणजे आपला डोक्याचा भाग. तिथे वायू स्पर्श करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर शनी हा काय आहे, वायू तत्वाचा ग्रह आहे. कदाचित त्यामुळे शनी ग्रहाला मेष राशीमध्ये नीचस्थ मानला गेला आहे. मेष राशी आणि वायू तत्व. मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी आहे आणि ती हातांशी संबंधित आहे. म्हणूनच वायू तत्वाशी संबंधित कर्म इंद्रिय, हातांद्वारे केलेली क्रिया, कर्म हे काय होतं, वायू तत्वाखाली असते. वायू तत्व आणि शरीराचे कार्य. निसर्ग कुंडली नुसार वायू तत्वाचा संबंध शरीरातील विशिष्ट अवयवांशी आहे. मेष राशी काय आहे, डोक्याचा भाग आहे. मिथुन राशी काय आहे, हात आणि कर्म इंद्रिय आहे. वायू तत्व सर्वव्यापी, गतिशील आणि स्पर्शाच्या गुणधर्मासह असलेले तत्व आहे. त्याचे ज्योतिषशास्त्रातील महत्व विशेष म्हणजे कारण ते शनी ग्रहाशी निगडित आहे. शनीचा प्रभाव जीवनातील बदल, गती आणि परिस्थितीचे परिवर्तन यावर असतो. कुंडलीतील शनीचा प्रभाव समजून घेतल्यास वायू तत्वाच्या ऊर्जेचा योग्य वापर करून जीवनात आपण काय करू शकतो, सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. शरीरात प्रवेश केलेल्या प्राणांची पंचीकरण तत्वानुसार 5 मुख्य प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. प्राण हृदयात असतो, जो श्वासोश्वास, हवा, पाणी, अन्न घेणे आणि ज्ञानेंद्रिय
आणि कर्म इंद्रियांद्वारे नियंत्रित करतो. अपान वायू काय कुठे आहे तर गुद प्रवेशात, जो काय करतो मलमूत्र विसर्जन जननेंद्रिया संबंधित कार्य करतो. बघा वायूचे किती प्रकार आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. व्यान वायू संपूर्ण शरीरभर असतो, तो काय करतो रक्त आणि पोषक तत्वे शरीरभर पोहोचवण्याचे कार्य करतो. उदान वायू जो कंठ प्रदेशात असतो, जो काय करतोय आवाज निर्माण करतो, उत्साह वाढवणे आणि शरीरातील बल टिकवण्यासाठी मदत करतो. समान वायू नाभीजवळ असतो, तो जठराग्नी प्रज्वलित करून अन्न पचनाची प्रक्रिया नियंत्रित करतो. आयुर्वेदानुसार हे पंचवायू शरीरातील विविध कार्य सांभाळतात. अपानामुळे अन्न पोटात जाते, तर व्यान संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा पोहोचवतो. अन्न पचवतो, उदान बोलण्यासाठी आणि बल टिकवण्यासाठी मदत करतो. तर प्राण श्वासोश्वास आणि ज्ञानेंद्रिय नियंत्रित करतो. मुख्य 5 प्राणांव्यतिरिक्त नाग, कुर्म, कुकुल, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण असतात. हे सरांच्या पुस्तकातूनच घेतलेलं आहे. नाग काय करतो ढेकर येण्यासाठी मदत करतो. कुर्म काय करतो डोळ्यांची उघडझाप नियंत्रित करतो. कुकुल काय करतो शिंक येण्याच्या प्रक्रियेत कारणीभूत असतो. देवदत्त काय करतो तर जांभई घेण्यास मदत करतो. धनंजय मृत्यूनंतरही काही काळ शरीरात कार्य करतो आणि शरीराच्या पोषणासाठी महत्वाचा असतो. अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. हे उपप्राण शरीरात सहाय्य करतात. जसे की इमारत बांधताना किंवा पडताना कामगार मुख्य व्यक्तीला काय करतात मदत करतात, किंवा एखाद्या कार्यक्रमापूर्वी आणि नंतर व्यवस्थापन करणारे कार्यकर्ते जसे का असतात, तसेच हे उपप्राण काय करतात शरीरातील विविध कार्य सहजतेने चालू ठेवतात. समजलं तुम्हाला? उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे दुसरे वायू हे काय करतात, हा जो वायू तत्व आहे तो आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये पोहोचवण्याचं कार्य ह्या कार्यकर्त्यांमार्फत होतं. जसं आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, तर कार्य करताना आपल्याला ज्यांची गरज लागते ते काय करतात आपल्याला कार्य करतात की ते कार्य व्यवस्थित पार पडावं. तसंच आपल्या शरीराची जी रचना आहे ते रचना व्यवस्थित कार्य राहावी, नियंत्रित राहावी, त्यासाठी काय करतात ह्या वायूची जी वायूपासून जी होणारी कार्य आहेत ते हे जे आहेत देवदत्त, धनंजय, उदान वायू, प्राणवायू हे सगळे त्या पद्धतीने करतात. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये मुख्य पंचप्राणांचे कार्य आणि स्थान याबाबत अधिक स्पष्ट व आधारभूत माहिती दिलेली आहे. वायूचे कार्य आणि महत्व. शरीरातील सर्व हालचाली, ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रियांचे नियंत्रण वायू करतो. ग्रंथांमध्ये वायूचे वर्णन तंत्रधर म्हणजेच शरीराच्या हालचाली आणि कार्यप्रणाली नियंत्रित करणारा घटक असे मानले गेले आहे. वायू आणि आयुर्वेदातील वातदोष. आयुर्वेदानुसार वातदोष हा मुख्यतः वायुभूत आणि त्यात आकाश तत्वाचाही समावेश असतो. वातदोष शरीराच्या हालचाली, शारीरिक क्रिया आणि मनशक्तीवर प्रभाव टाकतो. वायू हा शरीराच्या कार्यप्रणालीचा नेता असून संपूर्ण इंद्रियांचे, हालचालींचे आणि मानसिक प्रक्रियेचे नियमन वायूकडे दिलेले आहे. म्हणूनच आपण हालचाल करतो ना. मृत्यू झाल्यावर आपलं शरीर का हालचाल करायचं बंद होतो, कारण ते काय आहे तर प्राणवायू आपल्या शरीरातून जातो म्हणून आपलं हालचाल थांबते ना. म्हणजेच जी कार्यप्रणाली आहे शरीरातली ती वायूकडे दिलेली आहे. त्यामुळे आयुर्वेदात त्याला विशेष महत्व दिले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात वायू तत्वाचा प्रभाव. वायू तत्वाची नक्षत्रे अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसु, उत्तरा, फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा ही नक्षत्र काय येतात वायू तत्वाच्या प्रभावाखाली येतात. वायू तत्वाच्या राशी कोणत्या आहेत? मिथुन आहे, तूळ आहे, कुंभ आहे. वायू तत्वाशी संबंधित ग्रह आणि त्यांच्या राशी. बुध काय आहे मिथुन राशी वायू तत्वाची, आणि कन्या काय आहे पृथ्वी तत्वाची. तर शुक्र तूळ आणि वृषभ पृथ्वी तत्व. शनी काय आहे कुंभ, तर दुसरी राशी कोणती आहे पृथ्वी तत्व. म्हणजे वायू तत्वाची जी त्या ग्रहाची राशी आहे दुसरी काय आहे त्याची पृथ्वी तत्वाची राशी आहे. विशेष लक्ष द्यावे. वायू तत्वाच्या राशींचे स्वामी ग्रह आपापसात काय आहेत मित्र आहेत. म्हणजे बुध, शुक्र आणि शनी हे काय आहेत मित्र आहेत. तर वायू तत्व विचारात घेतल्यास मिथुन, तूळ, कुंभ राशींच्या व्यक्तींमध्ये कल्पकता, संवाद कौशल्य आणि नवीन कल्पनांची जिज्ञासा आणि परिवर्तनशीलता अधिक असते. या राशींमध्ये जन्मलेले लोक बौद्धिकदृष्ट्या सक्षम, चपळ आणि
समाज मिळवून घेणारे असतात. ज्योतिषशास्त्रात वायू तत्व हे विचार, ज्ञान आणि संवाद, चलनवलनाचे प्रतीक मानले जाते. वायू तत्वाच्या राशींवर बुध, शुक्र आणि शनी यांचा प्रभाव असल्यामुळे या राशींना विचारशक्ती आणि तार्किकता आणि समाजस्नेही वृत्ती लाभते. म्हणून कुंभ राशीचे व्यक्ती हे कायम काय असतात, किंवा तृतीय तूळ राशीच्या व्यक्ती, मिथुन राशीच्या व्यक्ती यांना काय होतं, समाजामध्ये मिसळायला आवडतं, किंवा यांचे जे विचार असतात यांना नेहमी वाटत असतं की आपले विचार हे समाजाशी आपण देवाणघेवाण करावी. वाटतं की नाही सांगा मला? कुंभ इथे असतील बऱ्याच राशीची लोक, मिथुन तूळ कुंभवाले असतील, त्यांना वाटतं ना आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून. बरोबर आहे की नाही? हो मॅडम, बरोबर. हम्म. त्यांना त्यांचे त्यांचे जे विचार असतात हे त्यांच्यापर्यंत ठेवलेले त्यांना जमत नाही, त्यांना समाजाशी कनेक्टिव्हिटी आवडते. वायू तत्व आणि शरीरातील समान वायूचे कार्य तूळ रास. म्हणून तर आजकाल सोशल नेटवर्किंगच्या जगामध्ये खास करून कुंभ, तूळ आणि मिथुन राशी जास्त डेव्हलप झालेल्या दिसतील तुम्हाला आताच्या काळामध्ये, कारण सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल नेटवर्किंग सिस्टम. तर वायू तत्वाची लोक खूप छानपैकी कार्य करू शकतात. वायू तत्व आणि शरीरातील समान वायूचे कार्य तूळ रास आणि वायूचा प्रवाह. तूळ ही चर गतिशील रास आहे, त्यामुळे येथे काय होतं, वायू एकाच दिशेने सरळ वाहतो. हे शरीरातील मलमूत्र आणि द्रव प्रवाहांशी संबंधित आहे, कारण त्यामध्ये काय आहे, गती असते. तर शरीरातील मुख्य अग्नी समान वायू. शरीरातील मुख्य अग्नी म्हणजे पचनाचा अग्नी, जो पोटात म्हणजेच नाभीत स्थित असतो. समान वायू हा काय आहे, नाभीत असतो. तो अग्नीला आवश्यक काय करतो, ऊर्जा पुरवतो. समान वायू इतर 4 वायूंचा काय आधार मानला जातो, कारण तो शरीरातील ऊर्जा वितरण करण्याचं आणि संतुलन राखण्याचं कार्य करतो. मकर राशी, वायू तत्व आणि प्रारब्ध कर्म यांच्यातील संबंध ज्योतिषशास्त्रात खोलवर विचारात घेतला जातो. मकर राशी आणि तिचे तत्व. मकर ही काय आहे, पृथ्वी तत्वाची राशी आहे, परंतु त्याचा ग्रह कोण दिला आहे, तर वायू तत्वाचा शनी दिला आहे. पृथ्वी तत्व स्थिरता दाखवतं, जमीन, भौतिक स्थिती आणि व्यावहारिकता दाखवतं, यांचं प्रतीक आहे. मकर राशीचा स्वामी कोण आहे, शनी ग्रह आहे. शनी हा काय आहे, तर वायू तत्वाचा ग्रह मानला जातो. वायू तत्व हे चलनशीलता, मन, विचार आणि अदृश्य शक्ती यांचे प्रतीक आहे. अशा प्रकारे मकर ही काय आहे, पृथ्वी तत्वाची असूनही तिचा स्वामी शनी वायू तत्वाचा आहे. यातून एक विशेष संबंध निर्माण होतो. मकर राशी कर्मस्थान. ज्योतिषशास्त्रात मकर राशी काळपुरुषाच्या दशमस्थानी कर्मस्थानात येते. दशमस्थान हे कर्म, करिअर, सामाजिक प्रतिष्ठा, जीवनाची दिशा यांचे प्रतीक आहे. हे स्थान प्रारब्ध कर्माचे स्थान सुद्धा मानले जाते. प्रारब्ध कर्म म्हणजेच पूर्वजन्मी केलेल्या कर्माचा संच, जो या जन्मात फलित होण्यासाठी निवडला जातो. जेव्हा जीव देह धारण करतो तेव्हा पूर्वजन्मातील संचित कर्मामधून काही कर्मे काय होतात, फलोन्मुख होण्यासाठी निवडली जातात. ही कर्मे मन वायूद्वारे संचितातून या जन्मात आणली जातात. म्हणूनच वायू तत्व हे मन, कर्म आणि यांच्यातील दुवा समजले जाते. शनी हा वायू तत्वाचा ग्रह असूनही तो मकर राशीद्वारे पृथ्वी तत्वाशी जोडला जातो. याचा अर्थ असा की शनी मनाच्या माध्यमातून प्रारब्ध कर्मे पृथ्वी तलावर भौतिक जगात फलित करतो. समजलं तुम्हाला हे? जेव्हा जीव देह धारण करतो तेव्हा पूर्वजन्मातील संचित कर्मामधून काही कर्मे फलोन्मुख होतात. म्हणून निसर्ग कुंडलीमध्ये मकर राशी दशम स्थानामध्ये येते आणि त्याचा कारकग्रह कोण ठेवला आहे, वायू तत्वाचा शनी ठेवला आहे. कारण शनीकडे वायू काय करतो, तर ते हे वाहून नेण्याचं कार्य करतो. वहन ही क्रिया त्याच्याकडे येते, गती आहे त्याच्याकडे. आपण ह्या जन्मात केलेली कार्य ही आपल्याला गती मिळायला पाहिजे ना, चांगली असो वाईट असो, तर ती गती देण्याचं कार्य कुठे जातं, तर वायूकडे जातं. म्हणून तर शनीला वायू तत्वाचा ग्रह ठेवला आहे. म्हणून आपण म्हणतो ना की पूर्वजन्मातले दोष, शनी केतू, शनी राहू
त्याचं हे कारण आहे. समजलं तुम्हाला आता? आलं लक्षात तुम्हाला? मला वाटतं इथे आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती नसेल, फक्त आपल्याला माहिती आहे पितृदोष आहे, शनी राहू शनी केतू. का पितृदोष आहे कधी विचार केलाय तुम्ही? कशा पद्धतीने झाला असेल तो पितृदोष? का म्हणून शनीला पितृदोषाचा कारक मानलं गेलं आहे? कधी राहू विचार केला एकत्र तुम्ही? येतो. नाही. आज समजलं ना तुम्हाला? मॅडम हो. हो. तो वाईट ग्रह नाहीये, पण त्याच्याकडे कार्य दिलेलं आहे, कारण तो वायू तत्वाचा आहे. आपण जे कार्य केलं आहे ते कार्य आपल्याला पुढील जन्मामध्ये ते वहन व्हावे, म्हणजेच त्या कार्यांना गती मिळावी, म्हणून त्याला संचिताचा कारक म्हटलं आहे. म्हणून त्याला शनी केतू शनी राहू हे पितृदोषाचे कारक म्हटले आहेत. हे आतापर्यंत तुम्ही कुठेही वाचलं नसेल. शनी केतू असला तो पितृदोष असतो का मॅडम? काय? शनी केतू असला तर पितृदोष असतो का मग? हो, पितृदोष असतो ना. बघा ना, इथे आहेत बरेच जण पौरोहित्याचं कार्य करतात, त्यांना विचारा. शनी राहू शनी केतू काय आहेत ना? त्याच्यावर विलाज होतो का 100 म्हणजे भरपूर प्रमाणात? काय म्हणताय? पौराहित्यांकडनं त्याच्यावर भरपूर प्रमाणात विलाज होतो का मग? ते आता त्यांचं त्यांना माहिती, त्याबद्दल मला माहित नाही. मी ज्योतिषशास्त्र शिकवते, मी फक्त शास्त्राबद्दल सांगते की ग्रह कशा पद्धतीने कार्य करतात. तर ते मला माहित नाही की त्यावर विलाज होतो की नाही होत, ते परमेश्वराला माहिती आणि जे कार्य करतात त्यांना माहिती. मी फक्त तुम्हाला हे सांगितलं की शनीला का पितृदोषाचा कारक म्हटलं आहे, कारण त्याच्याकडे वायू तत्व आहे. आपल्याला ह्या संचितामध्ये जी आपण कार्य केली आहेत ते कार्य, त्या कार्यांना वाहून नेण्याचं कार्य कोणाकडे दिलंय? शनीकडे दिलेलं आहे. काही कर्मे फलोन्मुख होण्यासाठी निवडली जातात. ही कर्मे मन, वायू तत्व आणि संचितातून या जन्मात आणली जातात. म्हणूनच वायू तत्व हे मन आणि कर्म यांच्यातील दुवा समजले जातात. शनी हा वायू तत्वाचा ग्रह असूनही तो मकर राशीद्वारे पृथ्वी तत्वाशी जोडला आहे. याचा अर्थ असा की शनी मनाच्या माध्यमातून प्रारब्ध कर्मे पृथ्वी तलावर भौतिक जगात फलित करतो. मकर राशी ही कर्म प्रारब्ध यांच्याशी संबंधित आहे. शनी वायू तत्वाचा असूनही तो पृथ्वी तत्वाशी जोडला जातो, कारण वायू तत्व हे मन आणि प्रारब्ध कर्मांना संचितातून पुढे आणण्याचे कार्य करतात. शनी मकर राशीद्वारे व्यक्तीला त्याच्या कर्मांच्या मार्गावर चालवतो आणि त्याच्या प्रारब्धाचे फल प्राप्त करण्यास मदत करतो. मकर राशी आणि शनी यांचा संबंध मॅडम आध्यात्मिक दृष्ट्या, बोला. प्रारब्ध म्हणजे काय? म्हणजे गेल्या पूर्वजन्माचं कर्म का आपलं आता तुम्ही प्रारब्ध? काय करताय? आता तुम्ही अं, ज्योतिषशास्त्र शिकताय ना? हो हो. घरी तुम्ही दान धर्म करता, हं, किंवा कोणाशी तुमचं पटत नाही, काही लोक तुम्हाला आवडत नाही, बरोबर. मग त्यांच्याशी तुमची नाती ही पुढील जन्मामध्ये चांगली व्हावीत ना. म्हणजेच ह्या जन्मातलं प्रारब्ध तुम्ही काय केलं, तुम्ही जे पण काही ह्या जन्मात करा ते पुढल्या जन्मात जाणार, म्हणजेच त्याला प्रारब्ध म्हटलं जातं. अच्छा. आणि ह्या जन्मात आपण जे भोगतोय ते पण आपण गेल्या जन्मातच काहीतरी आपलं कार्य आहे म्हणून ते प्रारब्ध आपण भोगतोय ना. किंवा आपल्या म्हणजे आपल्याला आवडणारी जी माणसं, म्हणजे आपली जी, समजा आता वडील, माझे वडील हे हम्म. लवकर गेले माझ्या आयुष्यातनं, हम्म. म्हणजे ते पण प्रारब्धच म्हणायचं का? म्हणजे असं प्रारब्धच तुम्हाला वडिलांचं म्हणजे सुख कमी, हा, कमी मिळालं असं. प्रारब्ध. बरोबर. कारण लवकर लग्न झालं, 18 वर्षे लग्न झालं आणि 5 वर्षाने लग्न झाल्यानंतर 5 वर्षात वडील वारले, 50व्या वर्षी. आणि त्यांच्या म्हणजे जीव होता माझ्यावर खूप असं. प्रारब्ध. ठीक अच्छा. आहे, आता आपण हा पुढे जाऊया. हा. तर मकर राशीतील व्यक्ती, मकर राशी आणि शनी संबंध आध्यात्मिक दृष्ट्या कर्मयोग येतो, बरोबर आहे, शनीकडे. आणि धैर्य येतं, प्रतीक आहे. शनी व्यक्तीला त्याच्या कर्माच्या मार्गावर ठाम राहण्यास शिकवतो. तो कर्मच घेऊन येतो ना, आपली जी काही कर्म आहेत ती आपल्याला करायची आहेत, प्रारब्ध आहेत जे काय. म्हणून तर मकर राशीतल्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? कर्मठ बोलतो, धाडसी बोलतो, व्यावहारिक बोलतो, जी शनीच्या प्रभावामुळे त्या कर्माच्या मार्गावर अडिग असतात, म्हणून ते कर्मठ होतात. कारण ते कर्मासाठीच आलेले असतात ना. शनी काय कर्माचा कारक आहे. जी काही तुम्ही कर्म घेऊन आलात ती तुम्हाला पूर्ण करायची आहेत. मकर राशी, वायू तत्व, प्रारब्ध कर्म यांच्यातील संबंध
ज्योतिषशास्त्रातील एक महत्वाचा विषय आहे. कर्म इंद्रिय आणि वायू तत्व यांचे महत्व ज्योतिषशास्त्रात आध्यात्मिक दृष्टिकोनातून खोलवर समजून घेणे फार गरजेचे आहे. कर्म म्हणजे कृती किंवा कार्य जे 5 कर्म इंद्रियांच्या साह्याने केले जाते. हात, पाय, वाणी, गुदद्वार आणि जननेंद्रिय. कर्म आणि पृथ्वी तत्व या इंद्रियांना कार्यक्षम बनवण्यासाठी 5ही गुण आवश्यक असतात. रूप, रस, गंध आणि स्पर्श आणि शब्द हे सर्व गुण पृथ्वी तत्वात असतात. त्यामुळे कर्म हे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे. कर्म करण्यासाठी भौतिक शरीर आणि इंद्रिये लागतात आणि शरीर हे काय आहे तर पृथ्वी तत्वाने बनलेले आहे. याच कारणामुळे मकर रास ही काय आहे पृथ्वी तत्वाची असूनही ती कर्मभावाशी संबंधित आहे, 10व्या स्थानाशी संबंधित आहे. अहंकार आणि कर्मभाव. अहंकार आणि पृथ्वी तत्व. अहंकार म्हणजे मीपणा, मी ही जाणीव आणि मन आणि अंतःकरणाच्या व्यापारातून कार्य करते. म्हणून मी पृथ्वी तत्वाच्या राशीमध्ये मीपणा फार असतो, त्याचं हे कारण आहे. अहंकार आणि पृथ्वी तत्वाचा एक भाग आहे कारण तो स्थिरता, दृढता आणि कर्माची जाणीव निर्माण करतो. मकर रास काय आहे कर्मभाव आहे. मकर रास कर्मभावात दशम भावात येते, त्यामुळे इथे हे कर्म माझे आहे हे घेऊनच आलेले असतात ना पूर्वजन्मातून. मला हे करायचंय ती मग शनीसारखं कर्माचं कारक ग्रहाची रास आहे आणि मकर रास पृथ्वी तत्वाचे आहे. तर साहजिकच आहे त्यांना ते कर्म करायचंच आहे. मग हे माझं कर्म आहे, मी कर्तव्यनिष्ठ आहे, मला हे करायचंच आहे हे त्यांना माहिती असतं. म्हणून त्यांच्या बऱ्याचशा शब्दामध्ये तुम्हाला मीपणाची जाणीव दिसून येईल. याच कारणामुळे मकर राशीतील व्यक्ती काय असतात कर्तव्यनिष्ठ आणि कर्मठ असतात. शनी काय आहे कर्म. शनी हा कर्माचा स्वामी म्हणून तो मकर राशीचं स्वामित्वात आहे. शनी व्यक्तीला कर्माच्या मार्गावर ठाम राहण्यास शिकवतो, कठीण प्रसंगातून धडे देतो आणि संयम व शिस्त वाढवतो. अहंकार, पृथ्वी तत्व आणि कर्मभाव यांचा घनिष्ठ संबंध आहे. मकर रास कर्मभावात येते आणि अहंकारामुळे हे कर्म माझे आहे ही भावना निर्माण होते. शनी हा कर्माचा स्वामी असल्यामुळे तो व्यक्तीला कठोर परिश्रम आणि शिस्त शिकवतो, ज्यामुळे कर्माच्या मार्गावर व्यक्ती राहते. कर्म आणि वायू तत्व आणि गती कशा प्रकारे काम करतात तर कर्मे फलित होण्यासाठी गती आणि दिशा आवश्यक असते. कर्मे केवळ अस्तित्वात असून उपयोग होत नाही, त्यांना गती आणि योग्य दिशा दिली पाहिजे. तुम्ही ह्या जन्मामध्ये जी काही कार्य कराल त्या कार्यांना काय आहे त्या कर्मांना गती मिळाली पाहिजे, त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे. मग हे कार्य कोण करू शकतं तर वायू तत्व करू शकतं. तर वायू तत्व म्हणजेच कोणाच्या मार्फत करू शकतो तर ग्रहांच्या मार्फत ती कार्य पूर्ण होतात आपल्या कुंडलीमध्ये. तर ही कार्य करण्याकरता ग्रहांना काय दिलीत तत्व दिलेत. मग शनीला काय दिलं आहे वायू तत्व दिलं आहे. मग आपली जी कर्म आहेत ती करायचं कार्य कोण करतं, पुढे जाण्याचं कार्य शनी सारखा करतो, हे कार्य वायू तत्व करते. आणि वायू म्हणजे गती, नियमन आणि नियंत्रण. वायू तत्व आणि मन. वायू तत्व हे मनाचे प्रतीक आहे. मन कर्मांना प्रेरणा देते, त्यांना योग्य दिशेने घेऊन जाते, त्यांच्या गतीचा वेग ठरवते. जर मन स्थिर नसेल तर कर्मे काय होतात सुद्धा विस्कळीत होतात. म्हणूनच वायूची संचलित हालचाल अत्यंत महत्वाची असते. वायूशिवाय कर्म शक्य नाही. कर्मे साकार होण्यासाठी गती आणि ऊर्जा गरजेची आहे. वायू तत्वाचा अभाव असेल तर कर्माला लागणारी प्रेरणा आणि हालचाल थांबते. म्हणूनच वायू तत्व कर्माला काय देतात चालना देतात आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीस मदत करतात. वायू कर्मांना गती आणि दिशा देतो कारण तोच नियमन आणि नियंत्रण करणारा घटक आहे. वायूशिवाय कर्म घडत नाही आणि कारण कर्मे पूर्ण होण्यासाठी मन, गती आणि नियोजन या तिन्ही घटकांची आवश्यकता असते. मकर रास कर्म आणि वायू तत्व यांचा परस्पर संबंध अत्यंत महत्वाचा आहे. मकर रास कर्मयोग. मकर रास ही कर्म आणि प्रारब्धाशी जोडलेली आहे कारण ती काळपुरुषाच्या कुठे येते दशम स्थानात येते. कर्म करण्यासाठी पृथ्वी तत्व फार गरजेचे असते कारण ते भौतिक शरीर, इंद्रिय आणि स्थिरता प्रदान करते. वायू तत्व काय करतं कर्माची गती देतं. वायू तत्व कर्मांना दिशा आणि गती प्रदान करते. वायू तत्व मनाचे प्रतीक आहे जे कर्माच्या नियोजनात आणि अंमलात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. मनाशिवाय कर्माशिवाय फळ मिळत नाही. शनी काय आहे अहंकार. शनी अहंकार आणि कर्मयोग. शनी हा वायू तत्वाचा ग्रह असून पण कर्मभावाचा स्वामी आहे.
मकर राशीच्या व्यक्तींना कर्माची जाणीव चांगल्या प्रकारे असते, परंतु कर्माची जाणीव असली की माणसामध्ये काय होतं, अहंकार निर्माण होतो. आता हा अहंकार म्हणजेच काय, मीपणाची जाणीव, मी हे केलं, माझं कर्तव्य आहे, हा कुठेतरी अहंकारच आहे ना तो. भले तो अहंकार दुसऱ्या कशाचा नसेल, परंतु मीपणाचा तर अहंकार आहेच तिथे, ज्यामुळे हे माझे कर्तव्य आहे अशी जाणीव होते. शनी संयम, कष्ट आणि नियमानुसार कर्म करण्यास शिकवतो. कर्मयोगाच्या दृष्टीने पृथ्वी तत्व शरीर, कर्म इंद्रिये, वायू तत्व कर्मांना गती देते आणि शनी कर्माला शिस्तबद्ध स्वरूपात अंमलात आणतो. म्हणूनच कर्म इंद्रिय आणि वायू तत्व यांचा समतोल राखल्यास जीवनातील कर्तव्य आणि प्रारब्ध यांचा योग्य मार्ग सापडतो. कर्मयोग, कर्म हे कर्मयोगाचे प्रतीक, ज्याचा अर्थ निष्काम भावनेने केलेले कर्म, अहंकाराचा त्याग करून कर्तव्य पार पाडणे. कर्मयोगात कर्म बंधनकारक नसते, कारण ते लोभ, अहंकार आणि अपेक्षापासून मुक्त असते. तर वायू तत्व आणि मन नियंत्रण, वायू तत्व हे मन बुद्धीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. योगशास्त्रात वायू म्हणजे प्राणशक्ती, जी मन आणि इंद्रिय या कर्मांना नियंत्रित करते. मनावर नियंत्रण मिळवल्यास व्यक्ती काय करते, कर्मबंधनातून मुक्त होऊ शकते, कारण कर्म त्याच्या परिणामांनी बांधत नाही. मकर राशी प्रारब्धाशी जोडलेली असून ती व्यक्तीला त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगण्यास सक्षम करते. शनी व्यक्तीला जबाबदारीची काय करतो, जाणीव निर्माण करून देतो. शनीची लोक जबाबदारी का निभावतात एवढी, कारण त्यांना ती आत्मसात घेऊनच आलेत ना, कर्माचा कारकच आहे ना शनी. कर्म मार्गावर चालण्यासाठी प्रोत्साहित करतो. कर्मयोग हा कर्म, मन नियंत्रण, प्रारब्ध यांचा समतोल राखतो. वायू तत्व मन कर्मावर नियंत्रण ठेवते. शनी कर्माची जबाबदारी शिकवतो आणि मकर राशी काय करते, कर्मयोगाच्या तत्वांशी संबंधित आहे. या तत्वांचा समतोल राखल्यास व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर जाऊ शकते. शनी, कर्म, वायू तत्व यांच्यातील संबंध, हा संबंध व्यक्तीच्या जीवनातील कर्म, त्याचे फळ आणि शारीरिक व मानसिक आरोग्य यांच्याशी निगडीत आहे. कर्माचे अधिष्ठान आणि त्याचा प्रभाव, कर्म हे पृथ्वी तत्वाशी तर जोडलेलं आहे, आपल्याला आतापर्यंत समजलं. तर शरीर, इंद्रिय, भौतिक गोष्टी सुद्धा यांना आवश्यक असतात. कर्म करायचं तर कर्म करायला ह्या गोष्टींची पण गरज लागते ना. शरीर लागतं, इंद्रिय लागतं, कारण इंद्रियांना ते सुख भोगायचं असतं. पुन्हा भौतिक गोष्टी लागतात. कर्माचे फळ, सुख दुःख जे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भोगावे लागते. फळ भोगताना जीव कर्माच्या चक्रात अडकतो. वायू तत्व कर्माला गती आणि दिशा देते, परंतु कर्माचे स्वामित्व पृथ्वी तत्वाचे असते. म्हणूनच कर्माचे अधिष्ठान पृथ्वीत असूनही त्याची गती वायू तत्वाद्वारे म्हणजेच शनी ग्रहाद्वारे नियंत्रित केली जाते. शनी कर्माचा हमाल म्हणजेच कोण आहे, तो सेवक आहे कर्माचा. शनी हा कर्माचा वाहक आहे, तो कर्म वाहून नेतो, परंतु त्यावर स्वामित्व ठेवत नाही, म्हणूनच त्याला हमाल असे म्हटले आहे. शनी शूद्र वर्गाशी संबंधित आहे, कारण शूद्र वर्ग श्रमशीलता आणि सेवा यांचे प्रतीक असून शनी श्रम आणि सेवेचा ग्रह ओळखला जातो. शनीला यमनियंत्रक, न्यायाधीश म्हणूनही ओळखले जाते, कारण तो त्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, तो कर्माच्या नियमानुसार न्याय करतो. मकर राशी ही कर्मभावाशी दशम भाव संबंधित असल्यामुळे शनीला मकर राशीचे स्वामित्व दिले आहे. मकर राशीतील व्यक्ती कर्मठ असते, कर्तव्यनिष्ठ असते. शनी रोग आणि दुःखाचा कसा संबंध आहे, तर शनी हा वायू तत्वाचा ग्रह असल्यामुळे तो वातविकारांचा प्रमुख कारक ग्रह होतो. वातविकार म्हणजे सांधेदुखी, लकवा, जुनाट आजार आणि हाडांचे विकार, कोरडेपणा, अशक्तपणा इत्यादी. आरोग्य, जीवनशैली, तणाव, उपेक्षा, दारिद्र्य, दुर्लक्ष आणि शनिजन्य विकार अधिक तीव्र होतात. शनी दुःखदायक, पीडादायक ग्रह मानला जातो, कारण तो कर्मानुसार कठोर फळ देतो. तो व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ भोगण्यास भाग पाडतो, ज्यामुळे काय होतं, दुःख आणि दारिद्र्य, दुर्बलता तयार होते.
शनी कर्मवाहक आहे, त्याचे स्वामित्व नाही. शनी कर्म वाहून नेतो, परंतु त्यावर काय करतो, स्वामित्व ठेवत नाही. म्हणूनच त्याला सेवक किंवा हमाल मानले गेले आहे. शनी कर्माच्या नियमानुसार फळ देतो. शनी हा यम न्यायाधीश म्हणून ओळखला जातो, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. तो कर्माच्या नियमानुसार न्याय करतो. शनी वायू तत्वाचा ग्रह असल्यामुळे तो वातविकारांचा प्रमुख कारक होतो. त्यामुळे दीर्घकालीन आजार निर्माण होऊ शकतात. शनी कर्माचे कठोर फळ देणारा ग्रह आहे. तो दारिद्र्य, दुर्बलता आणि दुःख वाढवणारा ग्रह ओळखला जातो. शनी हा कर्मयोगाचा ग्रह तर आहे, परंतु कर्माचे फळ भोगण्यास भाग पाडतो, ज्यामुळे व्यक्ती आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करू शकते. शनीच्या कठोर फळामुळे व्यक्तीला निष्काम कर्म आणि कर्मयोग यांचे महत्व समजते. शनीच्या प्रभावामुळे व्यक्तीला धैर्य, सहनशीलता, कर्तव्यनिष्ठा यांचे महत्व समजते. अशाद्वारे शनी कर्म आणि वायू तत्व यांच्यातील संबंध व्यक्तीच्या जीवनातील कर्म, त्याचे फळ आणि आरोग्य यांचे मार्गदर्शन करतो. शनी हा कर्माचा न्यायाधीश म्हणून त्या व्यक्तीला कर्मानुसार फळ मिळते. जसं शनी आणि कुदळीचे कार्य. शनी हा माती आहे, तो खोदणाऱ्या कुदळीप्रमाणे कार्य करतो. एखाद्या जमिनीत मजबूत झाड लावायचं असेल तर त्याआधी काय करायचं, त्यातील कठीण माती खणून मोकळी करावी लागते. हाच गुणधर्म शनीचा आहे. तो कठीण कर्म काय करतो, संघर्ष आणि कठोर परीक्षा घेतो. म्हणूनच तर तो संघर्षाचा कारक मानला गेला आहे शनीला. म्हणून 7.5 त्रास होतो, पण त्यातून काहीतरी चांगले निर्माण होते. शनी दोष आणि मातीची जडता. माती जड झाली तर पाणी तिच्यात मुरत नाही, झाडे नीट वाढत नाही आणि ती उपयोगी राहत नाही. म्हणूनच कुदळ वापरून मातीतला काय करतात, घट्टपणा कमी करावा लागतो. त्याशिवाय ती माती काय होते, सुपीक होत नाही. त्याच पद्धतीने शनी काय करतो, आपली जी कर्म आहेत ती कर्म आपल्याला संघर्ष करायला लावतो आणि ते संघर्ष करून झाल्यावर त्या कर्मामधून आपल्याला जी फळप्राप्ती मिळते ती अशा प्रकारे मिळते. शनी दोष असताना जीवनही तसेच घट्ट, कठीण आणि संघर्षमय वाटते. शनी आपल्याला कठीण प्रसंग देतो, पण त्यातून जीवनाची खरी सुपीकता निर्माण होते. शनी शांत करण्यासाठी कुदळ आणि मातीचे तत्व समजून घेतले आपण. दान. आता शनीचं दान, जसे की माती हलकी करण्यासाठी आपण काय केलं, सेंद्रिय खताचा वापर केला, पाणी, विशिष्ट द्रव्य मिसळलं. आणि तसेच शनी शांत करण्यासाठी आपण काय करतो, तेल, तीळ आणि गरजू लोकांना मदत करण्याचे कर्म करावे लागते. उडीद, लोखंड, काळे वस्त्र आणि तिळाचे तेल गरजू लोकांना दान करायला सांगतात, का तर मातीत सुपीकता आणण्यासारखेच कार्य करते. हनुमान उपासना. कुदळीचे तत्व. जसं कुदळीने माती हलकी केली तर चांगले पीक येतं, तसंच शरीर आणि मनावरचा भार हलका करण्यासाठी हनुमान उपासना, मारुतीची उपासना केली जाते. मारुती हे काय, हनुमान वायू तत्वाचेच आहेत ना, वायू पवनपुत्र म्हटलं जातं ना. प्रदक्षिणा, व्यायाम मदत करतात. सूर्य नमस्कार किंवा सकाळी चालण्यास व्यायाम. शनीकडे काय येतात, तर पाय पण शनीकडेच येतात ना. शनी दोषामुळे आणलेला जडपणा कमी करण्यास मदत करतो. शनी आयुष्यातील अनावश्यक गोष्टी काय करतो, तोडून काढतो. जसे कुदळ जड माती उकरते. शनी दोष शांत करण्यासाठी जडपणा कमी करण्याचे गरजेचे आहे. तेल मालिश, हनुमान उपासना आणि दानाच्या माध्यमातून करता येते. शनी कठीण प्रसंग देतो, पण त्यातून जीवनाची खरी सुपीकता तयार होते. शनी आणि साठवलेली संपत्ती. जसं पेटीमध्ये दागिने आहेत, कपडे, पुस्तकं. शनी काय करतो, साठवणुकीचा कारक आहे. मकर रास काय येते, पृथ्वी तत्वाची येते ना, साठवणूक येते. शनी हा नपुंसक आणि तमोगुणी ग्रह मानला जातो. जुने, साठवलेले आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टींशी संबंधित सुद्धा शनीला मानलं जातं. त्यामुळेच पेटीत ठेवलेले दागिने, कपडे, पुस्तके याही शनी संबंधित मानल्या जातात. या गोष्टी तुरळक वापरल्या जातात, दीर्घकाळ टिकतात आणि त्यांचा उपयोग योग्य वेळी होतो. हीच शनीची प्रवृत्ती आहे. पेटीतले साठवलेले. म्हणून पृथ्वी तत्वाच्या ज्या राशी असतात त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टी ज्या त्यांना गरजेच्या असतात त्या खूप साठवण्याचं कार्य करतात. बघा तुम्ही, मकर रास किंवा कन्या रास, हे वृषभ रास, हे लोक ना गोष्टी लवकर फेकून देत नाहीत, जमा करून ठेवतात आणि योग्य वेळ आली ना त्या गोष्टींचा उपयोग करतात. वृषभ रास जसे शुक्राची रास आहे, तर सोन्याच्या रिलेटेड ते जमा करतील किंवा पैशाच्या रिलेटेड जमा करतील.
आणि मकर रास जर आली तर मकर रास काय आहे, पृथ्वी तत्वाची रास आहे, दशम स्थानात येते. तर तिथे ती मकर रास पण व्यापाराशी रिलेटेड जे काही गोष्टी त्याला पुढे जे कार्य करायचे ते साठवण्याचं कार्य करेल आणि पुढे योग्य वेळेला काय करेल, त्यांचा वापर करेल. कन्या रास पण तशीच आहे, बरोबर आहे ना? इथे असतील कन्या, मकर, वृषभ वाले. हो, मकरवाली मॅडम. हा, माझी मकर रास आहे. जमा करून ठेवतात. हो, खूप खूप वस्तू आहेत जुन्या माझ्याकडे. आणि मग योग्य वेळेला त्याचा वापर करतात. वापर पेटीत छान कधी कधी. पेटीत साठवलेले दागिने, सोने, चांदी, मौल्यवान धातू शनी संबंधित आहे. शनी संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन दर्शवतो. त्यामुळे शनी शुभ असेल तर हे दागिने दीर्घकाळ साठवले जाऊन योग्य वेळी उपयोगी पडतात. पण शनी अशुभ असेल तर ही संपत्ती काय होते, नष्ट होते, चोरीला जाते. म्हणजेच काय, तर जेव्हा तो मंगळाबरोबर जातो, राहू बरोबर जातो, त्यावेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला फसवणूक होते, पैसे जातात. शनी राहू जेव्हा एकत्र असतात त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये संपत्तीचा हे होतो, त्याच्याकडे असलेली संपत्ती निघून जाते किंवा त्याची खूप मोठी फसवणूक होते. त्याचं कारण हेच आहे की शनी सारखा ग्रह साठवणुकीचा कारक आहे आणि त्याने जे काही साठवलेलं आहे ते त्याच्या पूर्वजन्मातला दोष म्हणजेच काय, राहू बरोबर आलेला असल्यामुळे तो निघून जातो. आलं लक्षात? आता इथपर्यंत बस करूया, पुढे आपण पुढच्या आठवड्यात घेऊया. तर आतापर्यंत तुम्हाला शिकवलेलं बऱ्यापैकी समजलं असेल. काय प्रश्न? होय. हम्म. मॅम, आता तुम्ही म्हटले की शनी राहू साठवलेला घेऊन जातो, मग याच्यावर काही उपाय आहे, करू शकतो आपण? करू शकता. आता ते किती फलीभूत होतील माहित नाही, कर्माचा कारक आहे शेवटी शनी. ओके. जे उपाय म्हणून बोलतात ना, आपण इथे शास्त्र शिकतोय, हम्म, ज्योतिषशास्त्र, हम्म, हम्म, बरोबर आहे. हम्म. तर ते बरोबर. शास्त्रातील ते ग्रह कसे कार्य करतात, कधी कार्य करतात हम्म. किंवा कशा पद्धतीने करतात त्याचा आपण अभ्यास करतोय. तर आपण उपाय ओके. हे फार पुढची गोष्ट आहे. ते नक्कीच कार्य ओके. करतील की नाही शेवटी हे त्या माणसाच्या प्रार्थनेवरती, त्याच्या कर्मावर अवलंबून आहेत आणि त्याला फळ देणारा कोण आहे, परमेश्वर आहे. हम्म, आपण एवढे मोठं नाही आहोत. हम्म, हम्म, आपण फक्त एक संशोधनात्मक अभ्यास करतो कशा हम्म, हम्म, पद्धतीने. जसं मी तुम्हाला सांगितलं, शनी कर्माचा कारक आहे आणि मग ते कर्म शनी साठवण्याचा कारक आहे. मग काय करतो शनी, साठवणूक करतो कुठल्याही गोष्टीची. मग संपत्तीची साठवणूक केली असेल, परंतु त्याच्याबरोबर समजा जर एखादा दुसरा पापग्रह आला तर तो काय करेल, हम्म. साठवलेली संपत्ती सगळी निघून जाईल. ओके. आणि शनी अहंकारी आहे म्हटलं तुम्ही आता, तर मग कसं काय शनी अहंकारी होतो म्हणजे? सांगितलं ना, मकर रास, मीपणाचा अधिकार, मी केलं माझं, पृथ्वी तत्व. पण पण शनी तर आपल्याला म्हणजे जमिनीवर चालायला शिकवतो ना, हा, तसं पण पाहायला गेलं तर. चालायला हं. शिकवतो बरोबर आहे, पण मी कर्म केलं ना, मी जबाबदारी घेतली, मी शिकवलं, मीपणा आहे ना. जिथे मीपणा हो. येतो तिथे अहंकार आला ना. अच्छा. पण मग कुंभ राशीत पण तसंच होतं, मकर तसंच राशीत आहे, जसं आहे तसंच तसं? आहे, तसंच आहे अहंकार. मानो अगर ना ओके. मानो, कुंभला हम्म, पण हम्म. अहंकार आहे. अच्छा. माझी म्हणजे जर स्वतः माणसं माझी स्वतःची कुंभ माणसं आहे, त्यामुळे अच्छा. मला बोलायला काय वाटणार नाही, अहंकार आहे. मी स्वतः कुंभ राशीची आहे. अच्छा. मॅडम, ही युती जर भाग्यस्थानात झाली तरी देखील असं होऊ शकतं का? हो, शनी राहू युती कुठेही होऊ द्यात, आयुष्यात एकदा मोठी फसवणूक होते. नेहमी असं होतं की एकदा होतं मॅडम? थांबा, एक पत्रिका आहे माझ्याकडे, दाखवतो. जीवनामध्ये भरपूर संपत्ती गोळा केली काम करून आणि उत्तरार्धामध्ये सगळी संपत्ती निघून गेली. कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली आणि गेले पैसे. किंवा आधीच्या पिढीने गोळा केली आणि पुढची पिढी पण पुढच्या पिढीला नाही सांभाळता आली, असं पण होऊ शकतं. काय म्हणता? आधीच्या पिढीमध्ये शनी राहू युती चांगली असल्यामुळे त्यांनी गोळा करू शकले. शनी एक राहू पिढी. युती, असं मला समजलं नाही. आधीच्या पिढीमध्ये चांगली असली, गोळा करू शकले. अहो, कर्माचा म्हणजे कारक आहे ना शनी, चांगली कशी आहे? बर
बर. राहू आला संपलं ना ओके. शनी बरोबर. हम्म. पण मॅम ह्या ह्या जन्मामध्ये आपण जर काही चांगले कर्म करून ते पाठीमागचे चांगले जे वाईट कर्म आहेत ते पुसून पण टाकू शकतो ना, काही अनुष्ठान म्हणा किंवा काही असे चांगले कर्म, दानधर्म हम्म. अशाने पण होतात ना त्याचे हो इफेक्ट होतात ना, कमी जे. मग सांगितलं ना तुम्हाला की होतात. पण शेवटी काय आहे, त्या परमेश्वराच्या हातामध्ये आणि प्रारब्ध आपल्याला भोगायचंच आहे. हा, कर्म तर करणं आपल्या हातात आहे, हा, मग ह्या बाकी प्रारब्धाचं देणं फळ ईश्वराचा. तुम्हाला मिळणारच आहे पुढील जन्मात. ते तर आहेच. मॅडम ती पत्रिका दाखवा ना राहू शनीची युती असते. हा, ती पत्रिका एक मिनिट, ती मिळाली तर ठीक आहे मला. थांबा. ते शनी राहूच्या युतीमधली जे आहे तुमचं म्हणणं आहे ते जे फसवणूक होती, पण ते असं कळतं का आपल्याला कोणत्या काळामध्ये होईल? आपण पत्रिका हा, बघू. जेव्हा राहूशी संबंध येईल तेव्हा शनी राहू युती खूप वेळेस संबंध किंवा होईल, महादशा अंतर्दशा. प्रत्येक वेळेस होईल की असं एकदाच होईल, तर त्याची काही. गोचर बघायला लागतं त्याला, तो पुढचा अभ्यास आहे. मॅडम, शनी राहू युतीच हवी की शनीच्या राशीत राहू असेल तरी देखील असं होईल? काय म्हणताय? शनी राहू युतीच पाहिजे की शनीच्या राशीमध्ये राहू आले असेल तर होईल असं? शनी राहू युतीचा विचार करतो ना मी. शनीच्या मॅडम मग राशीत राहू आला नाही, शनी राहू युती गोचरीनं जर करेल. आला समजा राहू वर्ण शनी, तर त्या काळात पण फसवणुकीचा योग येऊ हो शकतो हो का? हो, नाही नाही, मूळ कुंडलीत योग पाहिजे. त्या काळात होऊ शकतं जर शनीची महादशा असेल तर. हा हा. शनीचे आणि त्या राहूचे काळातही फसवणूक होऊ शकते, तुमचं म्हणणं बरोबर आहे. जसं समजा एखाद्याच्या मित्रस्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये शनी आहे कुंभ राशीचा, आणि तिथून कुंभ राशीतून राहूचं गोचर असेल तर रिलेशनशिप किंवा मैत्रीमध्ये, प्रेमामध्ये काय होऊ शकते, फसवणूक होऊ शकते. बरोबर आहे तुमचं. आणि शनी राहू मंगळ आणि रवी असे एकत्र असतील तरी देखील होईलच? हो हो. मिळत नाही आता मला ती पत्रिका, नंतर बघून सांगते. ठीक आहे. किंवा मॅडम शनी मंगळ सप्तम योग, समसप्तम योग जो असतो समोरासमोर आल्यानंतर, तेव्हा सुद्धा असं होतात का गोष्टी? काय होतं? शनी मंगळ समोरासमोर आल्याच्या नंतर अशा गोष्टी होतात का, फसवणुकीच्या गोष्टी वगैरे? हा, होतात ना. तिथे फसवणुकीपेक्षा ना त्या स्थानाशी रिलेटेड ना संघर्षात्मक संघर्ष करावा लागतो. फसवणुकीचं कारक राहू आहे ना, मंगळ नाहीये ना. फाईट करावी लागते मंगळ. मॅडम आता हा. गोचरीने पण शनी राहू एकत्र येणार आहेत ना, हा. मग ते प्रत्येक राशीला काही ना काहीतरी होणार का? हो हो, त्या संबंधित गोष्टी ज्या लपलेल्या आहेत त्या बाहेर येऊ शकतात. ओके ओके. आणि तो प्रत्येक राशीचं वेगवेगळ्या स्थानानुसार ते शनी राहूचं फळ होईल हो ना हो ते. हो. दीड महिना राहील का मॅडम गोचर? बोला. शनी राहूचं गोचर किती महिने राहील? काय म्हणताय? शनी राहूचं किती गोचर कि- किती दिवस? किती काळाकरता शनी राहू येणार एकत्र ते? पाहिलं नाही ते, मला बघावं लागेल पंचांगामध्ये. राहू 29 मेला कधी, राहू राहू कधी बदलणार बदलणार आहे. आहे बघा. एक मिनिट. 29 मेला बदलणार. 29 मेला बदलणार आहे ना राहू. नाही, शनी बदलणार आहे गोचर. राहू आधीच बदललाय आता. कुंभ राशीत राहील राहू.
हम्म 29 मेला होता. 29 मे पर्यंत हम्म राहू शनी गोचर. एकोणतीस मेला बदलेल का? काय विचारायचं अजून? ठीक आहे. चला मग आज तुम्हाला बऱ्यापैकी शनी शनी कशा कशा पद्धतीने कारक ठरतो, वायू तत्वाचा काय कार्य करतो, पितृदोष का मानला जातो शनीला, ही गोष्ट क्लिअर झाली असेल तुम्हाला. हो. हो मॅडम. हो मॅडम झाली. थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू मॅडम. अजून Thank कुठले you, अजून मॅडम. वायू तत्व 2-3 लेक्चर होतील आपले. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू मॅडम. गुड नाईट. थँक्यू